मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आमच्या ताई बनवणार आहे सगळ्यांची फेवरेट अशी झणझणीत ठेचा आणि ज्वारीची भाकरी. तर चला आपण बघूया. खूप सोपी आणि झटपट गावाकडची अशी रेसिपी आहे. तर चला बघायची. रेसिपीमध्ये आपण काय काय इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत ते आपण बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला माझ्या. ताई आता आपल्याला सांगणार आहेत की ठेच्यासाठी आणि भाकरी ज्वारीची कशी बनवायची आहे आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य काय काय लागतात. ताई सांगा. शेंगदाणे घेतले आहेत, लसूण, मीठ, कोथिंबीर, मिरच्या आणि तेल. ते तर ऑफकोर्स लागतंच तेल आपल्यासाठी. आणि हे आहे ज्वारीचं पीठ. चला सुरुवात करायची मग ताई. तर ताईने आता भाकरीचं पीठ घेतलंय. काही लोक गरम गरम पाणी घेतात ना ताई, पण आपण नाही घेत. तुम्ही नाही घेत ना? मला थंड पाण्यामध्ये होऊन जातं ना. आणि यांच्या हातची भाकरी मस्तच लागते, खूपच टेस्टी होते आणि खूपच. आणि त्यांच्या हाताने थापलेली भाकरी खूपच मऊ होते, अशी सॉफ्ट होऊन जाते आणि खूपच छान लागते. टेस्टीला तर खूपच छान लागते. ठेच्यासोबत म्हणा, अजून तुम्ही ताई ते काय तुमचं स्पेशल असतं भाकरीसोबत? झिंग्याची चटणी, म्हणजे जवळा. आपण जो बोलतो जवळा, त्या झिंग्याची चटणी असं म्हणतात. पण खूपच छान लागते जेवायच्या भाकरी संग खायला. पण गरम छान लागते. गरमच छान लागते. आता ह्याच्यामध्ये किती भाकऱ्या होतात ताई? त्याच्या 2 होत्या. 2. याच्या 2 होऊन जातील ना. ओके. किती फास्ट आहेत बघा ताई आमच्या. आता सुकं पीठ. तुम्ही ताई ना आधीच्या पण माझ्या ब्लॉग मध्ये पाहिलं असेल. आता ही भाकरी झालेली आहे, म्हणजे थापण्यासाठी तव्यावर टाकत आहेत ताई. गरमागरम अशी भाकरी मला खायची, खूप भूक लागली ताई. बघू शकता. आता ताईने याच्यावरती पाणी टाकलेलं आहे. का असं पाणी का टाकता हो? का त्या भाकरची टाकणार नाही, चांगली होणार. ओके. भाकरीच्या भाकरीला पाणीच लावणच लागते. ओके. त्याला पाणी लावल्याशिवाय ते होत नाही आणि कसं चिकटत नाही, प्रॉपर होऊन जाते. आता ही सेकंड भाकरी बघू शकता. इकडे आता भाकरी होत आलेली आहे. तर भाकरी सुद्धा फुगलेली आहे आणि झालेली आहे भाकरी. हो नाही? हो, छान झालेली, मस्त पैकी क्रिस्पी आणि सॉफ्ट. आई खूप आमच्या एक्सपर्ट आहेत भाकरी बनवण्यामध्ये. भाकरी, ठेचा. सो इथे मस्त अशी भाकरी फुगलेली आहे. वा 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 वा. सो आपण आता ह्याच तव्यामध्ये आपण हे मिरच्या आणि लसूण भाजून घेऊ ना. आधी शेंगदाणे. शेंगदाणे झाले भाजून की मिरच्या आणि लसूण. मिरच्या लसूण बघू ना. भाजले बघा. झाले ना भाजून. ओके. आता मिरच्या झणझणीत अशा मिरच्या घेतल्यात. किती घेतल्यात हो?
भरपूर खूपच घेतलं. जास्तच घेतलंय. आणि मिरच्याचं प्रमाण जास्त ठेवायचं आणि शेंगदाण्याचं प्रमाण कमी कमी ठेवायचं. ठेवायचं. म्हणजे कसं ते शेंगदाणे लागले नाही पाहिजे ना. नाही म्हणजे एकदम खाण्यात मजा येते. हा मिरच्या जास्त असल्या हा तर म्हणजे कसं शेंगदाणे कमी पाहिजे. हा म्हणजे कसं ते वाटते ठेचा खाल्ल्यासारखं. हा, गावच्या वाणे गावच्या वाणी. जेव्हाच्या भाकरी आपण खातोच ना हम्म. तसं. तुम्ही खाल्ला कधी ताई? हम्म? तुम्ही गावचा ठेचा खाल्लेला आहे? गावी जाऊन तर खाल्ला नाहीये, नाही. मुंबईतच खाल्लंय. फॅन लावावा लागेल ना आपल्याला, हा. ठसका बसायचा. स्वतः फॅन लावलाय, त्याच्यावर खूपच आवाज येऊ शकतो बॅकग्राऊंडला, समजू शकता तुम्ही. त्या मिरच्या चांगल्या अशा भाजल्या पाहिजेत, त्याचा कच्चापणा निघाला पाहिजे. आपण ह्या आधी इंस्टावरती सुद्धा एक रील बनवली ना ठेच्याची. इंस्टाग्रामवर सुद्धा रील टाकली ठेच्याची. बघा पण आम्हाला फुल ब्लॉग बनवायचा होता. हा गॅस बारीक केलाय. गॅस बारीक केलाय आणि त्याच्यामध्ये मिरच्या झालेल्या आहेत. तवा खूपच जळालेला आहे. आमच्याकडे आहे चिकनाईसाठी आम्ही जो मागे व्हिडिओ केलेला आहे, लिक्विड आहे आमच्याकडे, त्याच्याने तो तवा एकदम चकाचक निघू शकतो. आता लसूण टाकलाय. लसूण बी भाजून घेतलाय. चांगलं असतं. लसूण झालाय भाजून, तो सुद्धा काढायचा ना. आता हे सगळं काय करायचंय? वाटायचंय मिक्सरला की कुटायचंय? कुटायचं. ओके, जसं मी देशीला कुटते तसं. नाही. ते झालेलं आहे. सो आता माझ्याकडे जो खलबत्ता आहे ना, तो खूपच लहान आहे आणि साहित्य पण कमीच आहे, तरी होऊन जाईल ना याच्यामध्ये. होऊन जाते. ठीक आहे ना, कुठल्यावरती टेस्ट जास्त येते. मेन म्हणजे पाट्यावरची जी टेस्ट आहे ती कशालाच नाही लागू शकत. पाट्यावर कुठल्याच नाही. गोष्टीला त्याचं हे नाही होऊ शकत कंपॅरिझन. सॉरी ताई. पाट्यावरच छान लागते ती. अच्छा, ताई म्हणतात की पाट्यापेक्षा तव्यावरच तव्यावरतीच तांब्या घेऊन रगडलेलं हा हा ते हा खाण्यामध्ये एकदम टेस्ट लागते. ठेचा खायचा म्हणला ना तर तव्यावर ठेस हे करून म्हणजे ठेचा खायचा असला ना तांब्या घ्यायचा, तवा घ्यायचा आणि रगडायचं. हा, तवा खायला मजा येते. तेव्हा खायला मज्जा येते. आम्ही गावाला त्याच्यात बनवतो. अच्छा, म्हणजे यांचं म्हणणं आहे की तव्यावरतीच ते ठेचायचं तांब्या घेऊन. म्हणजे गावाकडची तीच होतं. प्रथा म्हणजे ते छान वाटतं, टेस्ट येते. आपण काय मुंबईकडचे घालूयात ना, आपल्याला काही सगळ्या त्या पद्धती. पण मी नवीन गावची झालंय. आहे म्हणून मी गावची म्हणून मला माहिती म्हणून मी तुम्हाला सांगते. म्हणून तुम्ही तुमचं अजून कल्चर जपलंय, त्यामुळे मला ते आवडतं आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की तुमच्या पद्धतीचं बनवून घ्या. हा, मी देते ना. मी त्यांना आमची पद्धत शिकवते, ते आम्हाला त्यांची पद्धत शिकवतात. ठेचा मी मिक्सरलाच वाटते ऍक्च्युली. मग बघा ठेचा मी जेव्हा करते ना, ते ना मी मिक्सरलाच वाटते आणि मिक्सरला वाटून मग ते हे सेम करते प्रोसेस. मिरची, लसूण, कोथिंबीर, मीठ हे सगळं एकत्र भाजून घेतल्यावर ते मी मिक्सरला वाटते आणि मग ते खाते भाकरीसोबत किंवा चपातीसोबत. आता हे एक दिवस तुम्ही ना तव्या वाटून खा, मग तुम्हाला समजा ते ठेचा कसा खावा. झालेलं इथे बघू शकता. तसं तुम्ही घालू. हा, आता ह्याला वेगळं काढलंय. म्हणजे कोणाकोणाची वेगवेगळी पद्धत असते. तेच काढा ना, मिरची आणि लसूण. आता ह्याच्यामध्ये काय टाकलं तुम्ही? मिरची, लसण हा, आणि मीठ टाकलंय. बाकी काय नाही टाकलं. ते तव्यातच हे हा, करणार ना? तेलात तळून घाला. ओके. वाटतंय किती चांगला वास येते खायसाठी. गरम गरम तयार झालं की खायला बसायला पाहिजे. तुम्ही खाणार ना पहिले घे.
लगेच लगेच झालं की मी लगेच खायला बसून जाऊ. कोथिंबीर टाकायला बघा वरून त्याच्यामध्ये कोथिंबीर. ठेचून झाले. दृष्टीला पण शिकवा. बरं. भाकरी आणि ठेचा बनवली मावशीने. हा बघ. भाकरी मला पण बनव. हो तुमच्यासाठी पण बनवली. मला पण बनवायचं. तो इथे ठेचून ठेचून झालाय. हिला पण ठेचू का? नको ते माझं लाडकं. तो इथे तेल टाकले आणि त्याला बरीच पाणी आहे. आता तर पाणी पडलं. तेल टाकलेलं आहे ना. हा ठेचा टाकते मी. गॅस बारीक केलाय. गॅस बारीक करून फॅन लावा लागेल परत ना. नाही. खसका उडेल ना. आता याच्यामध्ये शेंगदाणे. ओके. मोठा चमचा. खसका उडेल. बघितला का सगळ्याला कसा बनवला त्याचा सो आमचं झालेलं आहे इथे भाकरी आणि ठेचा. आता मी खाऊन बघतो कसं झालं आहे. तो मी तुम्हाला सांगते आता कसं झालंय तो. थोडंसंच घेते. मस्त मस्त खूपच छान खूपच छान. सगळ्यांना ठसका लागलेला आहे. सगळ्यांना ठसका लागला आहे. सगळे खोकत बसले. छान झालं. आणि ती खाके देखो कैसा हुआ है. एक बाईट तो मारो. मला ठेचा कसा आवडतो झणझणीत की मीडियम. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. सो तुम्ही पण खाण्यासाठी या. खूप छान झणझणीत असा ठेचा. तुम्हाला ठेचा कसा आवडतो झणझणीत की मीडियम कमेंटमध्ये सांगा मला. छान झाला छान झाला. ठीक आहे मग.